यावर्षी वटपौर्णिमा जी आहे ती 21 जून रोजी आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला काही व्रत करायचे आहे ते आत्ता तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगते आहे। या दिवशी तांब्याचे भांडे पाण्याने भरून त्यात कच्चे दूध मिसळून बताशा घालून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे। अडकलेले पैसे यामुळे मिळतात आणि व्यवसायातही आपल्याला फायदा होतो। लक्ष्मी देवीच्या चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर अकऱ्या गुढ्या अर्पण कराव्या आणि त्यावर हळद लावून तिलक लावावा। यानंतर या गौऱ्या लाल कपड्यामध्ये बांधाव्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या तिजोरीमध्ये ठेवाव्या, त्यामुळे आर्थिक संकटसुद्धा दूर होते। तिसरा उपाय म्हणजे पती पत्नी दोघेही मिळून या दिवशी उपवास करावा आणि चंद्रदेवाला दूध अर्पण करावे। यामुळे जीवनातील सगळ्या समस्या दूर होताना दिसतात। वटवृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे राहत असतात, त्यामुळे या दिवशी वटवृक्षाची योग्य प्रकारे पूजा करून प्रदक्षिणा केल्यास घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदते। कर्जमुक्तीसाठी पिठाचा 4 मुखी दिवा बनवून त्यात तूप घालून 11 दिवस संध्याकाळी वटवृक्षाजवळ लावावा।